सावळ्या, राजाचा पैजेचा विडा उचल, मी 7 तळ्याची माडी बांधेन. ए बाबा, अरे काही काय बोलायला लागलास? एकतर तू कुठून आलास त्याचा काही पत्ता लागना, आणि येऊन अचानक बोलाय कसा काय लागलास बाबा? आणि तुझ्या गळ्यात ही माळ कुणी घातली? म्हणजे तू चांगल्या घरातला आहेस, पण म्हणून काय राजाच्या पैजेचा इडा उचलायला सांगतो का रे रताळ्या? उद्या गंगे, अगं काय बोलायला लागला ह्यो? काय करायचं आता? धनी, आपल्याकडे आज पतूर मोप गाढवा आली आणि गेली, खरं का नाही? खरे खरे. पर असं बोलणारा गाढव कधी आपण बघितलंय? कधीच नाही, मी तर कधीच नाही बघितलं. मी बी नाही बघितलं. म्हणजे हे गाढव शान आहे, हे सांगतय तसंच करा. अगं गंगे, काय बोलायला लागली? त्याचं ऐकून राजाच्या पैजेचा इडा उचलला आणि त्याने ऐन टायमाला पलटी खाल्ली, तर आता तर तुझं कुकूच आडवय, नंतर नवराच आडवा होईन. गंगे, इथवा होशील तू. काय काळजी कर नका, ह्यो आहे ना. काय? अव म्हणजे ह्यो 7 तळाची माडी बांधन असा मला विश्वास हाय. गंगे, इकडं तुझा विश्वास फेल, तिकडं माझा श्वास फेल. तुम्ही एवढे कष्टी का होता महाराज? दुसराच तर दिवस आहे. मला तर वाटते एखादा शूरवीर या मोहिमेवर निघाला सुद्धा असेल. सोडा अंगाला हात लावू नका, डायरेक्ट महाराजाकडे काम आहे माझं. सोडा रे त्याला. मग या शिपुर्ड्याला सांगून ठेवा, चावला तर 14 इंजेक्शन घ्यावं लागते. मायला तुम्हाला काही मॅनर्स फिनर्स आहेत का नाही? अरे काय लाईन मारितो काय माझ्यावर? कोण रे तू? मी सावळ्या कुंभार. सावळ्या कुंभार म्हणजे गंगीचा नवरा तर नाही? हा. मायला यो राजा गंगीला कसा काय ओळखितो? मी सर्गात गेल्यावर ओळख झाली का काय यांची? बोल सावळ्या, गंगीशी भांडून आलास का पुन्हा? नाही, मी कायला भांडतो, तिनेच धाडला मला इकडं. येड्यासारखी बडबड करू नको. काय ती पटपट बोल. ए, कशाला वराडतो रे? तुमच्या दरबारात इथं मी पाहुणा आलोय. काही रीत भात आहे का नाही तुम्हाला? काही चहा पाणी पुसाव, काही खायला द्याव, ते राहिलं बाजूला. निस्ती पीर 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 पीर. प्रधानजी, या माणसाला दरबारचे काही रीतिरिवाज माहित आहे का नाही? सावळ्या, महाराजांना मुजरा कर. राम राम ओ महाराज. काय गाढव माणूस आहे हो हा, निव्वळ दगड आहे दगड. अहो महाराज, अशिक्षित अडाणी माणूस आहे, बिंडोके. कुंभाराला अक्कल ती काय असणार? आपली जनता आहे, सांभाळून घ्यावं लागतं. तरी बरं इडा ठेवला इथं. अरे मूर्खा बावळटा, तू काय उचललंस? पैजेचा विडा उचललास तू? दवंडी ऐकले नव्हते काय? कशाला बॉम्ब आलतो रे टिप्परणीच्या? तीच दवंडी ना जो पुरुष एका रात्रीत एका खांबावर 7 तळाची तांब्या पितळाची माडी बांधल, त्याच्याशी राजकन्याचं लगीन होईन. तो तुमचा दिवाणजी बोंबलत आला होता कुंभारवाड्यात. हीच दवंडी आणि हाच पैजेचा विडा. मग बरोबर आहे, मी माझ्या मुलासाठीच इडा उचललाय. अरे दगड्या, तसं झालं नाही तर तुला सुळावर जावं लागेल. अरे थोंड्या, जाऊ दे की, तू कशाला टेन्शन घेतो त्याचं? प्रधानजी, या मूर्ख माणसाचं नाव गाव पत्ता सर्व लिहून घ्या. त्यांनी त्याच्या मनानी आणि विचारांनी हा पैजेचा विडा उचललाय असं लेखी घ्या. ले, आता लिहून देतो. सांग रे तुझं नाव. ए, अरे तुझ्या महाराजाला माझं माझ्या बायकोचं नाव माहिती ना? सांग नाही बुठारण्या. तुझं संपूर्ण नाव सांग. लिहून घे. सावळा आवळा कावळा, राहणार मिथुला नगरी, कुंभाराळी, बंगला नंबर 12. घालू का तुला वारा? प्रधानजी, हा मूर्ख माणूस आहे, याचा अंगठा घ्या, याला जाऊ द्या. ए, बराच चाबरा आहे रे तू, दिसतो तसा नाहीये. धूर्त घोबडासारखे डोळे आहेत तुझे. जसं तुम्ही माझ्याकडनं 4 शब्द लिहून घेताय, तसे माझ्यासाठी पण लिहा 4 शब्द. जसा तुमचा माझ्यावर विश्वास नाही, तसा माझा मी तुमच्यावर विश्वास नाही. सावळ्या, अरे ते महाराज आहेत. अरे मी कुठं त्याला पोतराज म्हणून लागलो, पण लिहून घे म्हणजे घे. प्रधानजी, अहो या दगडाला सांगून काहीही उपयोग नाही. 1-4 ओळी लिहून घ्या आणि जाऊ द्या त्याला. चल लिहून घे. काय रात्या लिहून घेणार. सावळा आवळा कावळा लिहून देणार. या बुठारण्याचं नाव लिहून देतो आहे साजिकी स्वल्पविराम. जर सावळ्या कुंभाराच्या मुलांनी स्वल्पविराम
एका रात्री स्वल्पविराम, एका खांबावर स्वल्पविराम, 7 तळाची स्वल्पविराम, तांब्या पितळ्याची माडी जर बांधली स्वल्पविराम, तर ह्यो आपली लेक सावळ्या कुंभाराच्या मुलाला देईल उद्गारवाचक चिन्ह. सावळ्या, तू एवढा अडाणी गोळा, तुला सही सुद्धा करता येत नाही, तो स्वल्पविराम उद्गारवाचक कसं काय माहिती रे? ए परधान्या, अरे तू काय मला चिल्लर समजितो का काय? अरे लोक फॉरेन रिटर्न असतात, तसा मी स्वर्ग रिटर्न आहे. पार डिग्रीज घेऊन आलो तिकडनं. रंभेनी मला सगळं काही शिकवलेलं आहे. तू फक्त लिहायचं काम कर. ली नंबर 1, सावळ्याचा मुलगा येडाय. प्रधानजी, काय लिहून घेताय तुम्ही? मुलगा वेडाय? नाही तर काय, मगाशी मी दरबारात आलो आणि मला वागाय बोलायला जमत नव्हतं, तेव्हा तुम्ही धगुर्डे मला काय म्हणले? काय येडा माणूस आहे. जर मी येडा असन तर माझा मुलगा कोण असन? येडा असेल. घालू का इडा? ली नंबर 2, सावळ्याचा मुलगा दगड आहे. काय? मुलगा दगड? नाही तर काय, मगाशी तुम्ही दोघं शहाणी माणसं मला काय म्हणलात? काय दगड आहे हो माणूस. आणि जर मी दगड असन तर माझं पोरग कोण असन? दगडच असणार. तरी सुद्धा माझा मुलगा दगड असला तरी महाराजांनी आपली पोरगी त्याला द्यायची. आणि अट क्रमांक 3 लिहून घे, सावळ्याचा मुलगा गाढावे. मगाशी आपण त्यानं विचार न करता इडा उचलला तेव्हा गाढव म्हणलो की नाही? मग गाढवाचा मुलगा गाढव. शान आहेस. मग लिहू, जरी सावळ्याचं पोरग गाढव असन तरी महाराजांना गाढवाला पोरगी द्यायची. तुझ्या महाराजाची सही घे. त्यांना सही येत नसन तर त्यांचा अंगठा घे, त्याच्यावर राजाची मर्तिका उठव. मुद्रिका काय म्हणता तुम्ही ते उठेव, आणि तो कागद माझ्या ताब्यात दे. प्रधानजी, तो काय म्हणतोय ना ते त्याला देऊन टाका आणि दरबाराच्या बाहेर घालून द्या. माझं डोकं उठवलंय हो यांनी. बेट्या हो, नाही तुमच्या डोक्याला मुंग्या आणल्या तर नाव सावळ्या कुंभार नाही सांगणार स्वतःच. प्रधानजी, सावळ्या कुंभारानं पैजेचा विडा उचलला. तो जरी मूर्ख माणूस असला तरी सुद्धा आपण सावध राहिलेलं बरं. तो जर काहीही करू शकला नाही तर मात्र आपली राज्यात नाचक्की होईल. महाराज, तुम्ही चिंताच सोडून द्या. मी या दोघांना त्याच्या मागावर पाठवतो. 24 तास पहारा देतील त्याच्यावर. जा रे. जी महाराज. गंगे, अगं गंगे. धनी आला का? चला घरात. अगं काय ग, कुणी तुझं बोलणं ऐकलं तर त्यांना काय वाटन? काय वाटल? या बाईला नवरा दिसला की हिचा उत्साह उफाळून येतो. तुझ्या उत्साहाचं कारण जरा आवर, आणि मी काय सांगतो ते कान आणि ध्यान देऊन नीट ऐक. बरं सांगा. मी राज दरबारात जाऊन पैजेचा इडा उचललेला आहे, हे बाक. आणि राजाकडून कागद पण लिहून आणलाय. तो आतमध्ये आत गेल्यावर दाखवीन. अहो, असं कशापायी केलं म्हणते मी? अहो, इडाच पाहिजे होता तर मी नाश्ता का बनवून दिला घरी? अगं असं काय करते गंगे? काल राजाला ते नवं गाढव बोलला ना, जा राजाच्या पैजेचा इडा उचल, मी 7 तळाची माडी बांधीन म्हणून. असं का म्हणलं गाढव? मस्करी करू नको गंगे. ते गाढव बोललं म्हणून मी पैजेचा इडा उचलला, नाही तर कुठल्या तरी पानपट्टीचा नाश्ता का उचलला. अहो, काय झाली? गाढव कधी बोलतं का? तुमचं कसं झालंय? गाढव हुंकतय उकिरडा. तुम्हाला नावलाय राजवाडा. अहो, तुम्हाला सपन पडला असेल. अरे देवा, आता हिनं पलटी खाल्ली. गंगे, आता मेलो मी. राजा मला फासाव देणार. ते नवं गाढव कुठं आहे? आता हा पैजेचा इडा त्याच्या काय तोंडात घालू का? अगं तुला काल रातचं आठवत नाही गंगे? माझं कसं आहे, लहानपणापासून मला यो आजारच आहे. रात्री जे करते ना दिसा काही बी आठवत नाही. म्हणजे तुझ्या म्हाताऱ्यानं फसविलं मला गंगे. फुटक्या डोसक्याचं बोळकं माझ्या गळ्यात बांधलं. तुला रात्रीचं काहीच आठवत नाही? कोणत्याच रात्रीचं आठवत नाही? मग बरं आहे, ती मरून दे. मला सांग, नवं गाढव कुठं आहे? रातच्याला हितच होतं. मग आता कुठं गेलं? अहो, मला तरी काय माहित नाही. अरे देवा, आता माझं काही खरं नाही. गाढवाच्या नादानं मी पैजेचा इडा उचलला आणि फसलो. गंगे, आता राजा मला फाशी देणार. गंगे, आता तुझं काही खरं नाही. गंगे, आता तू विधवा होणार. गंगे, तुझं उघड कपाळ कसं दिसल. गंगे, बसा, उगा नका एवढू. तुम्हाला मारायला लई टाइम आहे अजून. भाकर तुकडा घ्या आधी गिळून आणि मग जा गाढव शोधायला. चला घरात.
आता कैचे येणे जाणे आता निसताच इडा खाणे